पंतप्रधान मोदींकडून दिल्ली स्फोटातील जखमींची भेट, मोदींकडून एलएनजेपी रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस। संध्याकाळी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होणार। लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटकं अजूनही गायब, शोध सुरू। अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटकं जमा करत होते। अतिरेकी डॉक्टर उमरची i20 कार 10 दिवस अल फलाह विद्यापीठाच्या परिसरामध्ये होती। स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप। अल फलाह विद्यापीठामध्ये पोलिसांकडून चौकशी। दिल्ली स्फोटाचे तार तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत, जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला म्हणून बॉम्बस्फोट। डॉक्टर उमर नबीच्या पासपोर्टच्या तपासातून तो तुर्कीला गेल्याचं देखील समोर। दिल्ली स्फोटाचा आणखी एक थरारक सीसीटीव्ही समोर। ब्लास्ट होताच सीसीटीव्ही बंद पडल्याच्या दृश्यांमध्ये कैद। लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाजवळ झालेला स्फोट। डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमर कडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी। 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता। मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा।